नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर राजू बडुरे, सहाय्यक प्राध्यापक मराठी विभाग श्री शिवाजी महाविद्यालय परभणी. आज आपण BA द्वितीय वर्षातील मराठी नाट्यात्मक साहित्य या अभ्यासपत्रिकेतील नाटकाचा उगम आणि नाटकाची व्याख्या या घटकावर या प्रस्तुत व्हिडिओमध्ये सविस्तरपणे अभ्यास करणार आहोत. मित्रांनो, नाटक हा अतिशय प्रभावी व लोकप्रिय साहित्य प्रकार आहे. कथा, कविता आणि कादंबरी या साहित्य प्रकारामधून जसे जीवन दर्शन घडविले जाते, तसेच ते नाटकातूनही प्रभावीपणे घडविले जाते. नाटक हा दृक आणि श्राव्य या दोहोंच्या मिश्रणातून उदयाला आलेला साहित्य प्रकार आहे. कथा, कविता, कादंबरी हे साहित्य प्रकार वाचकनिष्ठ आहेत, तर नाटक हा रंगमंचावर सादर होणारा व समूहाने एकत्रितपणे बघता येणारा एक सामूहिक कला प्रकार आहे. म्हणूनच नाट्यकला ही दृकश्राव्य कला म्हणून ओळखली जाते. नाटक या साहित्य प्रकाराचा इतिहास अभ्यासला असता नाटक हा कला प्रकार कधीपासून अस्तित्वात आला हे सांगणे अवघड आहे. नाट्य परंपरेचा शोध घेताना आपल्याला वेदपूर्व काळापर्यंत जावे लागते. रामायण, महाभारत या महाकाव्यापासून प्रेरणा घेऊन आणि स्फूर्ती घेऊन अभिजात संस्कृत नाटकांची निर्मिती झाली. भास, कालिदास, भवभूती, हर्ष यांच्यापासून सुरू झालेली संस्कृत नाटकाची परंपरा पुढे विशाखादत्त, शूद्रक, मुरारी, समुद्र यांच्यापर्यंत आलेली दिसते. साधारणपणे 12व्या शतकापर्यंत नाटकाची ही परंपरा सुरू होती. 12व्या शतकापर्यंत भारतीय रंगभूमीचे स्वरूप हे भरतमुनीच्या नाट्यशास्त्राला अनुसरूनच होते. पुढे विविध प्राकृत भाषेचा उदय झाला आणि या भाषा मान्यता पावल्या. या मान्यता पावलेल्या भाषांमधून वाङ्मय निर्मिती होऊ लागली. या दरम्यानच मुसलमानी अंमलाने संस्कृत नाटक मृतवत झाले. या कालखंडातील प्राकृत भाषांमधून जरी वाङ्मय निर्मिती होऊ लागली तरी जवळजवळ 6 शतकापर्यंत नाट्यवाङ्मयाची निर्मिती होऊ शकली नाही. यामागील एक महत्त्वाचे कारण म्हणजे 12व्या शतकापासून सुरू झालेली संत साहित्याची परंपरा होय. भागवत धर्माचा प्रसार करणे आणि मोक्षप्राप्तीसाठी वैराग्यप्रधान जीवन जगणे हे संत परंपरेचे कार्य बनले होते. याचा परिणाम असा झाला की या संत साहित्याकडून नाट्यनिर्मिती झालीच नाही. त्यामुळे प्राचीन मराठी साहित्य पूर्णांशाने नाट्यवाङ्मयापासून अलिप्त राहिले. प्राध्यापक वाशी आपटे म्हणतात त्याप्रमाणे ज्ञानेश्वरापासून मोरोपंतापर्यंत कुणी कवीने वा नाटककाराने मराठीत नाटक लिहिल्याचा पुरावा नाही. नाट्यप्रयोग केला असेही दिसत नाही. 17व्या शतकाच्या शेवटी तंजावरच्या भोसले राजाने नाटक लिहिण्याचा प्रयत्न केला, परंतु हा अपवाद होता. असे असले तरी तंजावरच्या या नाटकाच्या आधीपासून अस्तित्वात असलेल्या गोंधळ, तमाशा, कळसूत्री बाहुल्यांचा खेळ, भारुड आणि दशावतार आदी कलाप्रकारात नाटकांची बीजे सापडतात. मराठी नाट्याचा उगम अभ्यासताना या लोककला प्रकारांचा आढावा घेणे अतिशय गरजेचे आहे. मनोरंजनाचे साधन म्हणून कळसूत्री बाहुल्यांचा खेळ प्राचीन काळापासून लोकजीवनात प्रचलित होता. कळसूत्रीला संस्कृतमध्ये काष्ठपांचालिका या नावाने संबोधले जाते. लाकडाच्या बाहुल्यांना दोरा बांधून हा कळसूत्री बाहुल्यांचा खेळ एखाद्या पुराणकथेच्या साहाय्याने सादर केला जातो. या सादरीकरणामध्ये एक नाट्य बघावयास मिळते. प्राचीन काळापासून लोकप्रियता लाभलेल्या या खेळास विष्णुदास भावे यांनी महाराष्ट्रभर प्रयोग करून लोकप्रियता व लोकमान्यता मिळवून दिली. गोंधळ हा धार्मिक विधीशी निगडीत असलेला कला प्रकार आहे. प्राचीन मराठी वाङ्मयात गोंधळाचे अनेक उल्लेख आढळतात. हा गोंधळ सादर करणारे गोंधळी हे आपल्या पारंपरिक वेशभूषेतून गोंधळाच्या सुरुवातीस वेगवेगळ्या देवदेवतांना आवाहन करतात. हे आवाहन नाट्यात्मक स्वरूपाचे असते. नाट्यगुणाच्या दृष्टीने
गोंधळ या कला प्रकाराचे लोकजीवनात अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. गोंधळाला लिखित संहिता नसते. गोंधळी जेव्हा गोंधळ घालतात तेव्हा ते गीत, संबळ, तुणतुणे या वाद्याच्या साहाय्याने अभिनयाच्या माध्यमातून नाट्यात्मक पद्धतीने कथाभाग सादर करतात. गोंधळाप्रमाणेच ललित हा वाङ्मय प्रकार असून त्याला प्राचीन परंपरा लाभलेली आहे. ललित हे विधिनाट्य असल्याने त्यात धार्मिकता आणि सामाजिक वास्तवता यांची मनोरंजनाच्या अंगाने सांगड घातलेली असते. नवरात्र उत्सवाच्या शेवटी ललित करण्याची प्रथा आहे. ललितात सोंगे घेणारी पात्रे लोकात मिसळून आपली कला सादर करतात. या सोंगे घेतलेल्या पात्राशी एकरूप होऊन लोक त्यातील नाट्याचा आस्वाद घेतात. स्फूर्त संवाद हीच ललिताची खरी संहिता असते. नैतिकतेची शिकवण देणारा प्रभावी कलाप्रकार म्हणून कीर्तन या कला प्रकाराकडे पाहिले जाते. महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक वाटचालीत कीर्तनाचा वाटा महत्त्वपूर्ण आहे. वेगवेगळ्या संप्रदायांनी आपल्या प्रचार व प्रसारासाठी कीर्तनाचा वापर केलेला आहे. कीर्तन हा समूहासमोर सादर करावयाचा कलाप्रकार आहे. कीर्तन करणारा व सांगणारा विशिष्ट वेशभूषा धारण करून सर्वसामान्यांना समजेल असे अध्यात्माचे आणि मानवी जीवनाचे धडे विनोदाच्या साहाय्याने देत असतो. कीर्तनकार कीर्तन करताना संगीत आणि नृत्याचा आधार घेतो तेव्हा कीर्तनाला एकपात्री नाट्यप्रयोगाचे रूप प्राप्त होताना दिसते. संत एकनाथांनी भारुडाची रचना केली. या भारुडातून समाजातील अनिष्ट रूढीवर प्रहार करून लोकशिक्षणाचे काम केले. समाजाच्या व्यथा, वेदना, आचार, विचार समाजासमोर प्रभावीपणे मांडण्यासाठी भारुडात नृत्य, नाट्य, संगीत, वैशिष्ट्यपूर्ण वेशभूषा आणि अभिनय यांची साथ घेतली जाते. एकनाथांनी भारुडाला लिखित संहिता दिली. या लिखित संहितेमुळे भारुडातून विषयाची विविधता बघावयास मिळते. भारुडाविषयी लोकसाहित्याचे अभ्यासक शरद व्यवहारे म्हणतात, मराठी लोकरंगभूमीवर सादर होणाऱ्या लोकनाट्याला लिखित संहिता प्रथम मिळाली ती भारुडातून. आज प्रचलित असलेल्या मराठी लोकनाट्यांना तमाशा आणि भारुड वगळता लिखित रूपातील संहिता लाभलेली नाही. शरद व्यवहाऱ्यांच्या या मतानुसार भारुडाच्या लिखित संहितेच्या होणाऱ्या सादरीकरणातून मराठी नाटकाचा उगम दर्शविला जातो. प्राचीन काळापासून चालत आलेला लोकांच्या आवडीचा प्रकार म्हणून बहुरूपी या कलाप्रकाराकडे पाहिले जाते. बहुरूपी म्हणजे नानाविध व्यक्तींची रूपे धारण करून विनोद निर्माण करणारा नट. हा बहुरूपी जेव्हा एखाद्या व्यक्तीचे सोंग घेऊन त्या व्यक्तीची भूमिका हुबेहूब वठवीत असतो तेव्हा त्या सोंगातून त्या बहुरूप्याच्या अभिनयाचा प्रत्यय येतो. स्फूर्त संवाद आणि त्या संवादातून होणारी त्याची शारीरिक हालचाल नाट्याची प्रचिती देते. बहुरूपी हा लोकसंस्कृतीची जोपासना करणारा कलाप्रकार आहे. आधुनिक मराठी नाटकाच्या इतिहासात त्याचे स्थान मोलाचे आहे. तमाशा या कलाप्रकाराला महाराष्ट्राच्या लोकजीवनामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. तमाशा ही कला मनोरंजनाबरोबरच लोकशिक्षणाचे एक प्रभावी माध्यम म्हणून ओळखली जाते. गण, गवळण, बतावणी, वग अशा पद्धतीने तमाशाचे सादरीकरण होते. श्रीकृष्ण, राधा आणि गोकुळातील गवळणी या पात्रामधून साभिनय गवळण गायली जाते. सोंगाड्याच्या हावभावातून, संवादातून, स्फूर्त विनोदातून अभिनय क्रमाक्रमाने सादर होताना दिसतो. पेशवाईनंतर तमाशात स्त्रीचा प्रवेश झाला आणि खऱ्या अर्थाने हा नाट्यप्रकार बहरला. मित्रांनो, एकूणच कळसूत्री बाहुल्यांचा खेळ, ललित, गोंधळ, कीर्तन, भारुड, बहुरूपी, वाघ्या मुरळी, दंडार, बोहाड, दशावतार, यक्षगान, सोंगी भजन आणि तमाशा या लोककला प्रकारामध्ये मराठी नाटकांची आपणास बीजे सापडतात. मराठी नाटकाचा विकास विधिनाट्य, नाट्यविधी आणि लोकनाट्य यांच्यातून झालेला आहे. तसेच संस्कृत व बुकिश नाटकांची विशेष घेऊन मराठी नाटक यशस्वीपणे उभे राहिले आहे. मराठी रंगभूमीचा उदय खऱ्या अर्थाने 1843 सालापासून मानला जातो. 1843 साली सांगलीतील
विष्णुदास भावे यांनी सीता स्वयंवर या नाटकाचा पहिला प्रयोग करून मराठी रंगभूमीला सुरुवात केली. अशा प्रकारे आपल्याला मित्रांनो मराठी नाटकाचा उगम सांगता येईल. आता आपण पाहू मराठी नाटकांच्या ज्या व्याख्या आहेत त्या व्याख्यावर आपण सविस्तरपणे अभ्यास करू. मित्रांनो, विविध कलांचे संगोपन करण्याची महाराष्ट्राची प्राचीन परंपरा आहे. कलांच्या संगोपनाबरोबरच त्या कला समृद्ध करून त्याचा वारसा महाराष्ट्राने आजवर जोपासला आहे. वेगवेगळ्या कलांच्या वैविध्यपूर्ण आविष्कारातून मानवी जीवन समृद्ध जाते. या कला प्रकारामधीलच नाटक ही एक महत्त्वपूर्ण कला आहे. मानवनिर्मित कलामध्ये नाट्यकला महत्त्वाची आहे. पौराणिक, संगीत, चरित्रात्मक, ऐतिहासिक, शोकात्मिका, सुखात्मिका अशा विविध स्वरूपात मराठी नाटक समृद्ध झाले. नाटक ही दृक्श्राव्य कला आहे. एकाच वेळी नाटक बघताही येते आणि त्यातील संवाद ऐकताही येतात. नाट्यकलेचे श्रेष्ठत्व सांगताना श्रीना बनहट्टी एके ठिकाणी म्हणतात की नाटकाचे अलौकिकत्व आणि एका गोष्टीत आहे. नाटक हा जसा कला प्रकार आहे तसाच तो वाङ्मय प्रकारही आहे. या दोन्ही अभिव्यक्ती माध्यमामध्ये तो निर्विवादपणे श्रेष्ठ ठरलेला आहे. सर्व कलामध्ये नाट्यकला श्रेष्ठ, तसेच सर्व वाङ्मय प्रकारामध्ये नाटक श्रेष्ठ. नाटकामधून सर्वसामान्याचे प्रतिबिंब, त्याचे असामान्यत्व, त्यांच्या समस्या, स्वभाव असे एकूणच जीवनदर्शन घडविले जाते. या सर्व विवेचनावरून नाटकाच्या आपल्याला काही व्याख्या सांगता येतील. त्यातील पहिली व्याख्या आहे ती म्हणजे भरतमुनींची. भरतमुनी नाटकाची व्याख्या करत असताना सांगतो, नाट्यभावानुकीर्तन लोकव्रतानुकरण नाट्य. भरतमुनी नाटकाची व्याख्या करत असताना काय सांगतोय? नाट्यभावानुकीर्तनम लोकव्रतानुकरण नाट्य. याचा अर्थ असा होतो, नाटक म्हणजे मानवी जीवनातील वेगवेगळ्या भावनांचे अनुकरणात्मक चित्रण असते. यामध्ये जीवनातील सुख, दुःख, अनुभव, कल्पना, समस्या, शंका, मनोविकार आदी गोष्टींचा अंतर्भाव भरतमुनींना अपेक्षित असल्याचे दिसते. तर अभिनवगुप्त अशा प्रकारची व्याख्या करतो नाटकाची. अभिनवगुप्त म्हणतो, नाट्य म्हणजे नटाच्या अभिनयातून प्रकट होणारा व प्रेक्षकाकडून निश्चल मनाने अखंड स्वरूपात ग्रहण केला जाणारा, संपूर्ण प्रयोगातून द्योतित होणारा असा एकात्म अर्थ होय. अभिनवगुप्ताने या व्याख्येतून नाटकाचे लक्षण सांगितले आहे. तर भालचंद्र फडके नावाच्या लेखकाने नाटकाची व्याख्या करत असताना अशी केलेली आहे की नाटक म्हणजे प्रसंग आणि संवाद यांच्याद्वारा प्राप्त होणारा संघर्षमय कथात्म अनुभव असे म्हणता येईल. नाटक म्हणजे माणसांच्या अंतर्बाह्य क्रियाप्रतिक्रियामध्ये दर्शन घडविणारा आकृतिबंध होय. नासी फडके या साहित्यकाराने नाटकाची व्याख्या करत असताना अशी केलेली आहे की रंगभूमीवर नटाकडून अभिनयाच्या व भाषणाच्या द्वारे लोकसमुदायास सांगितलेली कथा म्हणजे नाटक होय. तर पु ल देशपांडे एका ठिकाणी नाटकाची व्याख्या करत असताना असं करतात की नाटक हा एक वाङ्मय प्रकार आहे आणि रंगमंचावर सिद्ध होणारा कला प्रकार आहे. मित्रांनो, थोडक्यात आपल्याला नाटकाची व्याख्या अशी करता येईल की रंगमंचावर नटाकडून अभिनयामार्फत सादर केली जाणारी कला म्हणजेच काय आहे? नाटक आहे. या वरील सर्व व्याख्यामधून नाटक या साहित्य प्रकाराचे विविध पैलू आपणास दिसतात. नाट्यकलेतून जीवनदर्शन होत असल्याने त्यामध्ये समाजातील चालीरीती, रूढी, प्रथा, परंपरा यांचे आपणाला दर्शन घडते. नाटक हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून सामाजिक पातळीवर अपेक्षित बदल घडविण्याचेही एक प्रभावी साधन होय. अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला नाटकाचा उगम आणि नाटकाच्या काही व्याख्या सांगता येतील. तर आपण मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये नाटकाचे जे वेगवेगळे घटक आहेत त्या वेगवेगळ्या घटकावर सविस्तरपणे अभ्यास आपण पुढील व्हिडिओमध्ये करू. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.